अत्यंत कमी काळ ते पंजाबमध्ये राहिले, परंतु पंजाबमधल्या लोकांनी त्यांचं नाव कडक बाबा ठेवलेलं होतं. आजही आमचे अनेक सरदारजी लोक स्वामींचे तस्वीर बघितलं हो तो कडक बाबा आहे, त्यांचं नाव कडक बाबा म्हणून प्रसिद्ध झालं. स्वामींची पायपीट भ्रमंती जगात देशात सर्वत्र होती, म्हणून स्वामींची पदयात्रा ईशान्य भारतात आली. आसाम, मेघालय, नागालँड या भागात दीर्घकाल स्वामी भ्रमंती पायपीट करत राहिले. तिथे त्या लोकांनी ईशान्य भारतातल्या त्यांचं नाव चंचल भारती दिलं. एका जागेवर थांबतच नव्हते, आज इथे उद्या तिथे. अशा वास्तव्यात देशाची त्यांनी पायपीट करून स्वामी दक्षिण भारतात चेन्नई, केरळा, तेलंगणा या प्रांतात आले. तिथे त्यांचं नाव आनंद भारती ठेवलं. असा खूप वर्षाचा प्रवास त्यांचा चालू झाला. खूप वर्ष झाल्यानंतर मानवी देह बदलणं नियतीला मान्य नाही, तो बदलणं क्रमप्राप्त आहे. म्हणून 1378ला त्यांनीच पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये पिठापूर या गावी घेतला. आपल्यापैकी काही जण पिठापूरला गेला असाल. त्या ठिकाणी जसं त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ आहे तसं आपलं पिठापूरचं गुरुपीठ आहे. आणि त्या ठिकाणी आजही बरेच लोक श्रीपाद चरित्रासह श्री गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत. सुमारे 150 लोक पिठापूरला गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत. वास्तविक तो प्रदेश कानडी लोकांचा आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कानडी येत नाही, पण तिथे भाषेचं काही अडत नाही. आणि त्याप्रमाणे पिठापूर या गावी भगवान श्रीपाद श्री वल्लभांनी आविष्कार अवतार धारण केला. सुमारे 1528 सालापर्यंत महाराज दक्षिण प्रांतात पायपीट करत होते. 150-200 वर्ष झाली. तोही अवतार त्यांना समाप्त करणं क्रमप्राप्त होतं. म्हणून 1528ला त्यांनी पिठापूर सोडलं. पायपीट करत करत महाराष्ट्राच्या विदर्भात कारंजाला आले. आणि कारंजाला, ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, त्यांचं जन्मस्थान देव कारंजा. इथे विदर्भात कोणी आला असाल तर त्यांना देव कारंजाबद्दल अधिक सांगण्याची जरूर नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रकटीकरण झालं. फार थोडा काळ ते विदर्भाच्या वाट्याला आले. उर्वरित स्वामींप्रमाणे त्यांची भटकंती चालूच राहील. प्रदीर्घ काल संपूर्ण महाराष्ट्र पायपीट करून ते नरसोबाच्या वाडीला आले. खरं तर हे पीठ दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. तिथेही आपलं गुरुपीठ आहे. तिथे 200च्या वर लोक श्री गुरुचरित्राला कालपासून बसलेले आहेत. आपल्यापैकी बसणाऱ्या प्रतिनिधी जे वाडीला गेले असतील त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्री गुरुचरित्राचं वाचन पठण म्हणून चालू आहे. इथे बराच काळ नरसिंह सरस्वती आविष्कारात स्वामींनी काम केलं. अनेकांचा उद्धार केला. यथावकाश स्वामी गाणगापूरला आले. पुढील 50 वर्ष महाराज गाणगापूरला राहिले. गाणगापूरला रोज श्वासागणिक दुःखी त्यांना अनुभूती येऊ लागल्या. म्हणून त्यांनी स्वबळावर भीमा अमरजा संगम तयार केला. आजही त्या संगमावर असंख्य बाधित रुग्ण त्या ठिकाणी स्नान करतात. काही क्षणात त्यांना अनुभूती येऊन, ज्यांना अंगावर कुष्ठरोग आहे, कोड आहे, अशी माणसं तर तिथे लवकर बरी होतात. ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी एक कॅनभर त्या संगमाचं तीर्थ जर घरी आणून स्नान केलं त्यांना सुद्धा त्याची अनुभूती मिळते. एवढं सामर्थ्य सत्व त्या भीमा अमरजा त्या जलदेवतांचं आहे. त्या संगमावर प्रदीर्घ काल त्यांनी मानवजातीला एक आवाहन केलं.
दत्त महाराजांनी जी गळ्यात झोळी घेतलेली आहे भिक्षा मागण्यासाठी नाही, आणि त्यांना भिक्षा मागण्याची जरूरही काय होती? भिक्षा कुणासाठी मागायची? अर्थ आम्ही वेगळा लावला. झोळी गळ्यात घेण्याचा विचार असा होता की तुम्ही तुमची सारी दुखणी त्या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो, हा त्यामागचा अर्थ होता. अर्थ फार कमी लोकांना कळला. व्हायचं तेच झालं. म्हणून प्रदीर्घ काल गाणगापुरात खूप अनुभूती येऊ लागल्या. श्वासागणी, तो कन्नड भाग आहे, गुलबर्गा जिल्हा आहे, परंतु तिथे एक शेतकरी रोज शेतावर जाताना त्यांच्या चरणस्पर्श केल्याशिवाय तो शेती करत नव्हता. रोज हा उपक्रम त्याचा असायचा. स्वामींना संगमावर येण्याची वेळ आणि याला तिथे दर्शन घेऊन शेती करण्याचा इरादा असायचा. खूप दिवस झाले. स्वामींनी त्याला एक दिवस हसत हसत सांगितलं की तू वेडा आहेस म्हणे, तुझ्या 6 एकर ज्या शेतीमध्ये तू जोंधळा पेरला आहे तो उद्याच्या उद्या नव्हे आत्ताच्या आत्ता कापून टाक म्हणे. त्याला विनोदानं बोलले. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून तो 6 एकर जागेतला जोंधळा कापून टाकला. घरातल्या गावातल्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. कंसाला आलेलं पीक या माणसानं कापून टाकावं म्हणून त्याला मूर्खात काढलं, वेड्यात काढलं. मग त्याने ते सारं सहन केलं. काय व्हायचं होईल म्हणे, पण माहीत नाही पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. जसं आपल्या महाराष्ट्रावर 6 महिने रोज पाऊस पडत होता, तसं गाणगापुरावर अतिवृष्टी सतत 4 महिने चालू राहिली. साऱ्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली, सडून गेली. परंतु काय झालं, यानं कापलेल्या त्या बुंध्यांना खूप फुटवे फुटले, एवढे फुटवे फुटले, आणि यथावकाश त्याला एवढी ज्वारीचं पीक, जोंधळ्याचं पीक मिळालं शेतात मावेनं. त्यानं तोंडात बोट घातलं, ही स्वामींची किमया आहे, अजब किमया आहे. परत स्वामींकडे गेला, या धान्याचं काय करू म्हणे. वेडायस म्हणे. अरे तुला जे लोक हसत होते, मूर्खात काढत होते, त्यांच्या घरी ते वाटप करून टाक, तुला पोटाला लागेल तेवढंच ठेव, त्याचा परिणाम काय होतो तो बघ. त्यानं आज्ञाशीर सावध मानून नष्ट दुष्ट हसणारे, नफरत करणारे जी कुटुंब होती त्या सर्वांना ते धान्य वाटून दिलं. त्यांच्या घरातही मुठभर धान्य नव्हतं. जणू काही दत्त महाराजांनी त्यावेळी गाणगापूरवासियांचा योगक्षेम, पोट प्रपंच चालवण्याची हमीच घेतली होती या निमित्तानं, असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. मग त्या दिवसापासून त्या माणसाला, त्या शेतकऱ्याला लोक म्हणायला लागले. ज्या जमिनीमध्ये ही घटना घडली त्याच्या वंशजांनी तीच जागा आपल्या गुरुपीठाला विकत घेतलेली आहे, आणि आजही तसे अनुभूती आज सर्वांना